अरे बच्चों को मत एम्बुलेंस बुलाओ, जिंदा है वो। ठीक, रेडी। GoPro अपना स्टार्ट है। ओके, सो राइट स्टार्ट। थैंक यू। एक नंबर, थैंक यू। चलो भाई, थैंक यू, थैंक्स फॉर कमिंग और थैंक्स फॉर दिस टाइप ऑफ सेंड ऑफ। हेमंत को मिलके जाएगा हाँ ठीक है। आज देवास रुकने वाला हूँ। एक फार्म हाउस टाइप देखा है। किधर आया वो? देवास इंदौर के आगे ही है। बस महाराष्ट्र क्रॉस कर ले, अंदर को रास्ता बस मिल जाएगा। हाँ, ये मेरे को टेंशन अभी कसारा का ही है। मेरा घाट में ना ये लगेगा, देवी का मंदिर लगेगा। कौन से घाट में? और महाराष्ट्र बॉर्डर में आता है। क्या नाम है देवी का? अपना दूल्हे के आगे जस्ट बड़ी विजा से निकलते हैं, मेरे लेफ्ट हैंड साइड में आएगा, चढ़ेगा तो। ठीक है। घाटावरच चर्चिला कसारा की काय बोलतो? अरे धुले और एमपी बोल रहा हूँ। हाँ तो धुळे नंतर फोन करतो मैं। चल फिर। चल ठीक है ब्रो, चल बाय बाय। So that was it, and नेहमीप्रमाणे ना, but this ride was special. So बोला कि मैं वो यार सेंड अप करना थोड़ा बात करता। So hi guys, this is Hemant and welcome to my YouTube channel. Oh बाप रे, I am not sure कि one of the longest rides by distance or but longest by the duration चाललो आहे मी। सो आजचं टार्गेट आहे इंदोर नाही, इंदोरच्या थोडं पुढे एक देवास म्हणून एक जागा आहे, तिथे टार्गेट आहे। हां येस, तर जस्ट किती झाले टोटल? 91 किलोमीटर्स केलेत। ओके, भिवंडी आहे ना, भिवंडीपर्यंत एकदम फ्रस्ट्रेटिंग पॅच आहे। त्याच्यानंतर मे बी यू विल एन्जॉय लिटिल, म्हणजे जे स्टार्टिंगचे 60 किलोमीटर आहे ना, ते एकदम फ्रस्ट्रेटिंग आहे। सो स्टार्ट झालेलं आहे कसारा घाट आणि मध्येच गोप्रो हँग झालेलं, मग परत थांबा, बॅटरी मीडियम मोड काढा, बॅटरी काढा, चार्जिंगला लावा। चार्जिंग ॲक्च्युली 43% होतंच, तरी काय माहिती काय। आय रिअली नीड टू रिथिंक अबाउट द गोप्रोज राईट नो। DJI वरती स्विच करू का? अँड आता एवढं इझिली स्विच नाही होत, कारण इट्स अ इन्व्हेस्टमेंट पण आहे त्याच्यावरती, प्लस माईक सेटअप आणि हे ते सगळं। सो बट येस, हे कसे आता GoPro 8च आहे आणि आता तर मी 13 चालू आहे, 13 की 14 चालू आहे। सो ॲक्च्युली याला भरपूर वेळ, म्हणजे भरपूर चांगलं याच्यासाठी यूज केलं आहे, म्हणजे हिमाचलच्या राईड्सला आणि म्हणजे चांगलं युटिलाइज केलं आहे याला मी। बट कसं आहे की हे आता हे हँग होणं आहे ना, आता हे फ्रिक्वेंटली वाढत चाललं आहे। आय डोंट नो वाय, बट इवन आता जे न्यू जनरेशन गोप्रोजमध्ये पण हे इश्यू आहे असं म्हणतात आहे। सो फॉर दॅट मोस्टली 99% लोक ऑस्मोवरती स्विच करतात आहे। फील बॅड, बट बिकॉज गोप्रो ॲक्च्युली OG टाईपचं हे होतं, म्हणजे एक टाईपचं रिव्होल्युशनच होतं गोप्रोमुळे। बट काय बोलणार आता, म्हणजे त्याने इम्प्रूव्हमेंट्स केले नाही, त्यांनी नवीन फीचर टाकत गेले जे की फॉर मोटो ब्लॉगिंग अननेसेसरी होतं। बट मेन तर बॅटरीचं इश्यू होतं, हिटिंग इश्यू होतं आणि हँग होतं इश्यू, तर त्याच्यावरती कधी काम केलंच नाही वाटते। त्याने नुसतं नवीन केलं आणि त्याचा ॲक्च्युली ते डाऊनफॉल चालू आहे त्या कंपनीचं। जो आहे
ओनर होता ज्याने गोप्रोचं इनोव्हेशन किंवा त्याने जे आणलं मार्केटमध्ये, ही ऑलरेडी ही इज अ बिलियनियर सन. तो ऑलरेडी ह्याच्यात त्याने जस्ट एक स्टार्टअप म्हणून काढलेलं आणि त्याने ते एक मोठं इंडस्ट्री बनवलेलं. बट कसं आहे की त्याने R&Dवर जास्त खर्च केलं नाही, तो स्वतःचं सॅलरी वाढवत चाललेला. सो दॅट म्हणजे त्यांनी म्हणजे एवढं एक टाईम असं आलं की सगळ्यात हायेस्ट CEOचं सॅलरी होतं. म्हणजे त्याने सॅलरी घेतलं त्याचं ऑलमोस्ट 263 मिलियन समथिंग काहीतरी होतं ते, विच वॉज अननेसेसरी. आणि त्याच्यावरनं आणि त्याच्यानंतर मग मे बी ते डाऊनफॉल स्टार्ट झालं गोप्रोचं. सो गाईज, दिस इज घसारा घाट. आता हे इगतपूरचं स्टार्टिंग आहे वाटते आणि तिथे समोर पाऊस आहे. आय डोंट नो काय करणार काय नाही, कारण मी रेन पॅन्ट घातलं आहे मी, पण अजून रेन कवर घातलेलं नाही. मध्ये घातलेलो पण खूप गरम होत होतं आणि उकडत होतं, सो आता काढलो आहे. पण रेन पॅन्ट घातलेच मी, आणि रेन पॅन्ट काढणं घालणं खूप हे विथ रायडिंग शूज आणि हे ना, तर खूप अवघड असते. पुढे मे बी जर भेटलं तर GoPro 8 ठेवेन. अरे यार थांबा लागेल असं वाटतं मला, कारण असं वाटतं आता ॲक्च्युली ते डार्क वाजर घातलं तर असं वाटतं जास्त डार्क आहे, पण मे बी एवढं नाही आहे. बट हे घाट असं म्हणतात की खूप रिस्की आहे, डेंजरस आहे, ते आहे करून. बट त्या म्हणून थोडंसं खूप 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 विचार विमर्श आणि खूप व्यवस्थित चालवतो आहे मी गाडी, एकदम स्लो आणि फुल विजिलंट होतो. बाईक घेऊन तर मग मी फर्स्ट टाईम आलो आहे. मे बी मी घसारा घाट आधी खूप वर्षापूर्वी जेव्हा कुठून येत होतो, हां शिर्डीवरून येत होतो, तेव्हा मे बी मी हे केलं असेल, क्रॉस केलं असेल, पण ह्याच्यातून तर पहिल्यांदाच करतो आहे. इट इज नाईस. तेव्हा डेंजरस आहे का ते, खूप 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 लक्ष देऊन चालायला लागतं. पण यार काय ग्रीनरी यार, लिटरली म्हणजे ते थोडंसं थकवा आहे ना त्याच्यामुळेच निघून गेलं की ग्रीनरी खूप छान भेटली. एवढं छान ग्रीनरी की विचारू करतो काय आहे. तिथे पाऊस आहे तिथे, बघूया कसं कितपर्यंत चालतंय बाबा आपल्याला. आय डोंट नो गोप्रो किती डिस्टर्ब करते, पण खूप सुंदर आहे म्हणजे परिसर इगतपुरी आणि हे सगळं खूप चांगलं आहे. नुसतं याच जरा इथं वांदे आहेत, म्हणजे पनवेलवरून इथून यायला जर ठाण्यावरती राहत असला ना तर मे बी एवढं त्याला इश्यू होणार नाही. बट फॉर पीपल फ्रॉम नवी मुंबई अँड ॲक्च्युली पुण्यावरनं पण आपण जाऊ शकतो नाशिकला, बट ते कुठल्या रूटने होतं माहीत नाही. वेर आर यू हेडिंग टू? पुणे. इंदोर. इंदोर. या मॅन, सेम टू यू. काय बोलला नाही, पण असं झालं बरं, असं राईटला आलं वाटतं, लगेच तर नाही. ओके, नाशिक येईल आता इथून 20 किलोमीटर म्हणून, आणि मागच्या 5-6 किलोमीटरपासून एकदम छान रोड चालले आहे एकदम फुल, म्हणजे एकदम आपल्या मुंबई पुणे हायवे सारखं त्या दर्जाचं रोड आहे, हायवे आहे. भारी वाटतं एकदम ते. ऊन येते जाते असं कॉन्स्टंटली नाही, पण थंड गारवा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वाड्यामध्ये थंडावा आहे. तो नमस्कार नाशिककर, मागच्या 2 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा आपण आलेलो आहे नाशिकला. ॲक्च्युली 9:45 होत आले, अजून ते काहीच ओपन नाही आहे, काहीच दुकान ओपन नाही आहे. अरे यार टेन्शन आले रे बाबा, कसं होणार बघा ना, काहीच ओपन नाही आहे. आणि शनिवार आहे म्हणजे जरा आजच आराम आहे वाटते, सेम पुण्या. बट ॲक्च्युअलमध्ये ना ही छान वाईब देते, ही नाशिक आहे ना मस्त वाईब देते. शांत, सिम्पल, सोबर, असं हसलेन बसलवालं नाही देत असं काय. आता हे वाटते बायपास आहे, बायपास ब्रिज आहे, आणि दॅट इज गुड की 2 व्हीलर्सला इथे एंट्री आहे, नाहीतर मग खालून जायचं म्हणजे जीवच गेलं असतं. बट आय एम शुअर की हे ब्रिज संपल्यानंतर आहे ना पुढे बरेच आपल्याला सिग्नल भेटेल, कमीत कमी 3 ते 4 तरी सिग्नल भेटणारच आपल्याला, एवढं मी शुअर आहे. कारण लास्ट टाईम आलेलो तेव्हा मला जोर भेटलेलं चांगलं. मी आलेलो त्र्यंबकेश्वरला, आणि मग त्र्यंबकेश्वरवरनं मग इथून आलो. ते तर मी प्रॉपर आतून निघालो, म्हणजे प्रॉपर नाशिकच्या आतूनच बाहेर निघालेलो आणि या रूटला लागलेलो.
आता माहीत नाही कसं आहे. खाली जा बोलतंय. चलो खाली जाते. तर फायनली नाशिकची स्पेशल मिसळ का ते नवीन आहे. पापडी पण सोबत देतात. नुसतं एक खाऊन बघूया. चांगलं. फर्स्ट टाइम नाशिकची मिसळ खातोय. तिथे हायवेमध्ये MH15 आणि काय ओपनच नव्हतं. हेच ओपन होतं. तर आता हेच दिवसभरामध्ये हेच वाटते आपल्याला. आहे थोडं तिखट पण थोडंसं वेग आहे. कावला रंगाचं आहे. छान आहे. नाईस. फर्स्ट टाइम नाशिक व्हर्जन खाल्लं आहे म्हणजे मिसळचं. फरक म्हणजे काय म्हणते का की आपण नॉर्मली मिसळ जे खातो त्याच्यामध्ये कसं आहे की तो जो रस्सा असतो त्याच्यावरती ते लाल कलरचं ते तेल ते असतं आणि तरंगत असतं. त्याला कट म्हणतात, काय 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 म्हणतात. हे तसं नव्हतं. हे काळ्या रंगाचंच होतं. म्हणजे मे बी ते गरम मसाला ना त्याच्यानुसार म्हणजे तसंच वापरतात. हां, तिखट होतं. म्हणजे असं झणझणीत नव्हतं, तिखट होतं. म्हणजे असं स्पायसी वाटत होतं. बट चांगलं होतं. म्हणजे असं वाईट नव्हतं काय पण. आणि ज्या मोमेंटमध्ये ते भेटलं ना हे म्हणजे ॲक्च्युली माझ्यासाठी ते चांगलंच आहे बाबा ते. बिकॉज अजून काहीच भेटत नव्हतं ना ह्याच्यामध्ये. 180 किलोमीटर्स काहीच नाही. तर काहीतरी भेटलं दॅट वॉज बेटर. म्हणजे आता जरा बरं वाटतं आहे. आय एम लिटरली ना पिस्ड ऑफ आहे बिकॉज ऑफ द गोप्रो. काय माहिती काय करावं या पिस्टोला. कमीत कमी हे सकाळपासून तिसऱ्यांदा की चौथ्यांदा हँग झालेलं. चार्ज होतं आहे, कधी 40% दाखवत आहे, कधी 28% दाखवत आहे, कधी 0% दाखवत आहे. मला असं वाटतं आहे की मे बी बॅटरी याचं गेलं आहे आणि ह्याचं जे दुसरं बॅटरी होतं ते पण खराब झालं आहे. स्वतः एकच बॅटरी आहे. ॲक्च्युली अभिनवचं गोप्रो मी घेतलेलं आहे आणि बट ते गोप्रो 6 आहे गेस आणि त्याला हे मीडियम वॉट लागत नाही. पण मे बी बॅटरी त्याचं आणि ह्याला चालेल असं मला वाटतं आहे. सो ते एक बॅकअप आहे. ते ॲक्च्युली समोरचं व्ह्यूसाठी मी घेतलेलं. बट आय गेस आय हॅव टू सॅक्रिफाईस दॅट काइंड ऑफ थिंग फॉर दिस टाईम. आणि माझ्या मनात लिटरली सिरियसली माझं चाललं आहे म्हणजे डोक्यामध्ये की शुड आय गो अपग्रेड ऑर नॉट शुड आय. ओके, सो आता माळेगाव गेलं. माळेगाव नंतर आता धुळे येणार आहे. धुळे इज अराउंड 34 किलोमीटर. प्रॉब्लेम आहे की हे ऊन जास्तच मला लागतं आहे. कारण आत्तापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट नाशिक सोडल्यानंतर भरपूर वेळापर्यंत मला चांगलं क्लायमेट भेटलं. थंड होतं आणि तेव्हा सकाळ पण होतं म्हणून काय बोलू नाही शकत. म्हणजे ऊन असं काय नव्हतं. पण आता जे हीट जे लागतं आहे ना मला जरा खूप त्रासून म्हणजे जरा हेच झालं. म्हणजे प्रॉपरली डिहायड्रेट होतो आहे. पाणी आहे माझ्याकडे. एक पाणी इथं आहे का आणि ते घेतलं आहे. सो चालतं मी पितो आहे. काही इश्यू नाही आहे. बट हे विंड ब्लास्ट पण आहे ना हे पण खूप डेंजरस आहे ॲक्च्युली. मी माझी बाईक सरकली एवढे विंड ब्लास्ट होतो तो मध्ये. बट कसं आहे प्लेन बॅरन लँड पण नाही बोलू शकत. आता जसं वाटतं थोडंसं पाऊस पडलं आहे म्हणून थोडंसं ग्रीनिश दिसतं आहे. पण पीक मेमध्ये आलो असतो ना तर एकदम हे खूप विचित्र दिसलं असतं. सो 1001 रुपयेचं पेट्रोल भरलं आहे. सो आय थिंक नेक्स्ट 400 किलोमीटर्स आय एम गुड टू गो. अजून चाललं असतं बट मला थोडंसं ब्रेक घ्यायचंच होतं थोड्या वेळासाठी. ते जस्ट एक आहे. आता ते राजस्थानी ढाबा आहे आणि चहा भेटेल की नाही का माहीत नाही. चहा लागेल. चाय मिलेगा क्या रे विचारतो. पहिल्यांदा अशा खटियावाला ढाबामध्ये चाललो आहे मी. म्हणजे पंजाबच्या टायमाला गेलेलो पण बंद आहे. चाय मिलेगा.
चाय नहीं, ठीक है चल कोई बात नहीं। चाय चाय चाय। फर्स्ट टाइम अशा ढाब्यावरती बसून त्याला पहिले वाटलं की दारू पी शकतो का असं विचार करतो, पण तो दुसरावाला तो एक प्रज्ञावर तो समजला की अरे काय बोलायचं. इथे मे बी दाल भाटी आणि हे सगळं भेटेल. पुढे कुठं तरी हॉटेलमध्ये शेवभाजी पण खा असं बोलला मित्र, म्हणजे इथे फोन घेतला. आय डोंट नो, भूक नाही आहे, पुण्यामुळे जर थकवा जरा वाटतं, डिहायड्रेट प्लस. केक वीडियो जाता है, चालू है क्या? सो ये है माँ किरण कृपा राजस्थानी ढाबा, कितना शिवपुरा ना, शिवपुरा में. बढ़िया ने भैया ने बढ़िया चाय पिलाई हमने, और बोल रहे थे कि ब्लॉग में लीजिए करके, तो अभी उनको ब्लॉग में ले लिया है. खाना भी काफ़ी टेम्पटिंग लग रहा है, बट अभी फ़िलहाल मैं खा नहीं सकता, अभी इंदौर तक जाना है. हाँ, जब अभी वापस यही रूट से आएंगे तब शिव मसाला खाएंगे, शिवपुरी क्या बोलते हैं, शिव पसारा. हाँ, अरे नमस्ते सेठ जी, काफ़ी अच्छा बढ़िया चाय बना दिया आपने. चलिए, 1 महीने में आ जाएगा. हाँ 1 महीने में आ जाएगा. तो हमारा हो जाना चाहिए. हाँ, अरे आते वक्त भी ले लिया, और वापस अभी ये भी फुटेज डाल दूंगा. ठीक है, चलिए. चलो, जेवण एकदम टेम्पटिंग वाटत होतं, कारण आसपासचे लोक खात होते, बट काय करणार आता, खाल्लं ना तर सरळ मग झोप येत राहणार. शिव भाजी, शिव मसाला, म्हणजे एकदम हेच वाटत होतं, टेम्पटिंगच वाटत होतं एकदम. बट एनिवे, परत जर या रूटने आला तर येऊया आपण परत. आता MP आत्ता गाड्या दिसायला लागलेत, टू बी व्हेरी फ्रँक, आणि विंड ब्लास्ट जबरदस्त आहे, त्या जबरदस्त म्हणजे नेक्स्ट लेवल आहे विंड ब्लास्ट एकदम. आणि त्यांच्याशी बोलता बोलता आम्ही विसरलो एअरप्लग घालायचे होते, पण एअरप्लग घातलं नाही. तर जाऊ रे, थोडंसं 40-50 किलोमीटर करून नंतर मग एअरप्लग घालूया. तर आता बघायला गेलं ना, हितेशची कुलदेवी किंवा देवी या रूटला लागते, घाटावरती असं म्हणतो तो. आता इकडचं कुठलं घाट आहे प्रॉपर ते माहीत नाही मला. सो लेट्स सी, जर दिसलं तर देवळाच्या पुलिस को बोला, ए, अरे बच्चों को मत. अरे पुलिस को बुलाओ भाई, वो है एम्बुलेंस बुलाओ, जिंदा है वो, जिंदा है वो. हाँ, MP09 7185, इसको पकड़ो कोई तो. बापरे, काय बेकारवाला गेला तो. ॲक्च्युली त्याची चुकी होती, पण भाई ॲम्ब्युलन्स बोला दो. भैया रिकॉर्डिंग है मेरे पास, रिकॉर्डिंग है. रिकॉर्डिंग ये बाइक के ऊपर रिकॉर्डिंग किया है भैया, ये आपका है. ये लो पकड़ो, मैं बापरे, याच्यात कॅप्चर झालंय, तर मे बी बघूया. वो बच्चा को भी लग गया था, वो बच्चे को भी छोड़ दिया था.
वो छोड़ के उसके पीछे भाग गया था, मैं बच्चे को उठाया। मोबाइल उसको दिया, पास में मिला तो वहाँ उधर से हम आ रहे थे इसलिए हम देख पाए। हाँ, वो बच्चा इधर खड़ा है तो और वो भी निकल जाता था। रुको मैं एक बार बात करके आता हूँ उससे। भाई ठीक हो ना? ठीक हो ना? लगा है? अरे हाथ मत लगाओ, हाथ मत लगाओ। एक काम करो, डॉक्टर के पास जाओ, थोड़ा चेकअप करके आओ बस। और वो तो नंबर दे दिया उन्होंने, हो जाएगा, आप टेंशन मत लो। देखने गए ना, गलती आपका है, और उसको रुकना चाहिए था, वो भाग गया ना तो उसका गलती हो गया। बच्चे को संभालो बाबा पहले, ये बच्चे को वैसा रख दिया था उन्होंने। हाँ चलिए सर, निकलता हूँ। बापरे, लय बेकार वाला झालं। आता हे रेकॉर्ड असेल तर बरं आहे, नाहीतर मग फजिती व्हायचं मग। चलिए सर जी। हे असं इशू होता इकडे। ॲक्च्युअली टेक्निकली चुकी त्या माणसाची होती, तो रोड क्रॉस करायला गेला पण हा एकदम फुल स्पीडमध्ये होता, हा थांबला नाही। आता त्याची कान फाटून हातात आली असेल त्याची, बेकारवाली। बट तो साला थांबायला पाहिजे होता। सो आता सांगतो तुम्हाला सिनेरिओ काय झालं। हे दोघं, दोन माणसं होते, एकाच्या हातात लहान पोरगा होता आणि इथे उभे होते दोघे। आणि आता ते दोघं दिसले, हातात पोरगा दिसला ना तर मी तेव्हा स्लो डाऊन केलं एकदम, की बाबा नको। म्हणजे माझं तसंच आहे की बाबा काय आसपास लोक दिसले आणि या लाईनमध्ये तर थोडंसं स्लो डाऊन व्हायचं, की दे आर म्हणजे कसं आहे की ते कधी पण काय पण ॲक्ट करू शकतात आणि मग प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो करून, कारण आपल्याला स्पीडवरती कंट्रोल ठेवायला होत नाही। मग समोर तो होता, कुठली गाडी होती लक्षात नाही, पण त्याचा नंबर देऊन ठेवलं आहे मी, पण आता रेकॉर्ड झालं आहे की नाही माहीत नाही मला। हां, तर मग तो पळायला गेला आणि तो त्याला कट मारायला गेला, तर तो थांबायला पाहिजे होतं ना, तर नाही, तो कट मारला आणि त्याला लागलं आणि त्या डोक्याला लागलं। बट थोड्या वेळासाठी तो ब्लँकआउट झालेला, बट तो उठला आणि उठला तर टेन्शन गेलं, रक्त एकटं आलं असतं ना तर काय माहिती काय झालं असतं करून। आणि प्रॉब्लेम काय झाला की तो थांबायला पाहिजे होता ना, तो थांबला नाही, तो सगळं पळून निघून गेला। तो मी बोललं की अरे यार हे रुक 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 करून, आणि त्यानंतर आता तो ज्याच्या हातात पोरगा होता ना त्याच्या पोराला सोडला आणि तो त्याच्या मागे पळाला, त्या गाडीवाल्याच्या। मला अरे, आणि पोरगा या लाईनीमध्ये, आणि तो जर आणि लहानच आहे, प्रज्वलपेक्षा छोटा, प्रज्वलच्या इतकाच होता असेल वाटते। मग तो तसा झाला असता तर गेला असता ना। मग मी त्याला धरलो की अरे बच्चे को बोले संभालो करके। बाप रे, एकदम स्केरी, इट वॉज अ स्केरी टाइम मॅन। बेकार होतं, एकदम बेकार होतं। म्हणून आहे ना, हे MP UP काय यार, पहिल्यांदा UP मध्ये MP मध्ये आलं आणि असं झालं। दिस इज लिटिल बिट ऑफ यू नो डिस्करेजिंग मॅन। शी, पण एक चांगलं झालं की तो उभा राहिला, व्यवस्थित उभा राहिला, हसतोय बोलतोय करून। त्याला समजवलं की बाबा आता तो त्याच्या मनस्थितीत आहे की नाही काय माहीत नाही, बट हे बघ आता तर मला तर एकदम आहे ना, एकदम कॉशियस राहायला लागेल बाबा। म्हणजे विचारू नका, तेवढं मला हे व्हायला लागेल। बघ आता उगाच गेलो तिकडे। ओके, थांब जरा हेमन, कूल डाउन हो, कूल डाउन। सो वेलकम टू इंदौर। इंदौर में आपका स्वागत है, पहली बार, फॉर फर्स्ट टाइम। आणि जे नॉर्थ इंडियामध्ये जसं ट्रॅफिक सेन्स आणि काय म्हणतात त्याला, एटिकेट्स जे एक्सपेक्ट करतो ते सगळं इथे मी करतोच आहे, एक्सपिरियन्स करतोच आहे मी। पीपल आर व्हेरी मच इम्पेशंट हिअर। काय सांगणार आता सरळ, ॲक्च्युली इथून सरळ गेलं ना तर इंदोर सिटीमध्ये आपण आत होतो, पण सध्या आपण आत नाही जाणार आहे। तर आपल्याला देवासला जायचं आहे, सो आपण नुसतं तिची जस्ट टच करून निघतो। तर आता 500 किलोमीटर्स नंतर, 500 किलोमीटर बोलतो मी, 240 मीटर्स नंतर आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि रिंग रोडने जायचं आपल्याला। तर आता इथून सर्व्हिस रोडवरून सरळ गेलं तर इंदोर सिटी, आणि इथून गेलं तर आपण याच्या बायपास रोडने आपण जातो तिथे। ओके, सो
आता लास्टचे 54 किलोमीटर राहिलेत. 50 तास सांगतंय, 50 बोलतोय. अरे यार मी काय चाललोय, ॲक्च्युली थकलोय वाटतंय, फॉटिकनेस आलं मला, म्हणून मी काय पण बोलतो. तर लास्टचे 52 किलोमीटर्स अँड 1 hour 13 minutes. मग लिटरली मी घाबरलेलो. म्हटलं काय आहे, काय काहीच नाही, लाईट नाही, विट नाही कुछ. अरे वा, इथे जिम पण आहे सकाळी सकाळी. ये रूम है, हाँ बाथरूम, और ये क्या है? अच्छा कम. ठीक है. एसी चालू है ना? ठीक है. क्या मिलेगा खाने में? लाना पड़ेगा. क्या ला सकते